एकदा एक छोटा मुलगा एका हॉटेलमध्ये आईस्क्रीम खाण्यासाठी गेला। त्याला वेटरला आईस्क्रीम कितीला आहे असे विचारलं, तर त्यावर तो वेटर म्हणाला 3 रुपयाला। त्या छोट्या मुलानं स्वतःजवळचे पैसे त्यांना आधी मोजले आणि पुन्हा विचारलं की छोटा आईस्क्रीम कितीला आहे। त्यावर वेटर त्रासिकपणे म्हणाला की छोटा आईस्क्रीम 2.5 रुपयाला आहे। मग त्या छोटा मुलगा म्हणाला की मला ते छोटा आईस्क्रीम घेऊन या। मग त्या मुलानं ते छोटा आईस्क्रीम खाल्लं आणि तो पैसे ठेवून निघून गेला। पण जेव्हा तो वेटर वाटे उचलण्यासाठी गेला तर त्याचं हृदय हेलावून गेलं, कारण की आईस्क्रीम खाण्याच्या आधी त्या छोट्या मुलानं त्या वेटरचा आधी विचार केला होता। म्हणजे त्याने 2.5 रुपये त्याच्या आईस्क्रीमचे आणि 8 आणे त्या वेटरसाठी टिप म्हणून ठेवली होती। मित्रांनो, मला यातून त्या मुलाचा मोठेपणा सांगायचा नाहीये, दाखवायचा नाहीये, तर तो छोटा मुलगा होता, पण त्या दुसऱ्या व्यक्तीची किंमत करण्याची वृत्ती ही मला दाखवून द्यायची आहे। म्हणतात ना, आयुष्य खूप सुंदर आहे, छान आहे, पण आपण स्वतःबरोबर इतरांचा विचार केला तर नक्कीच ते खूप सुंदरही होऊ शकतं। तर आजकाल एकमेकांना खेचण्यामध्ये किंवा एकमेकांचे दोष दाखवण्यामध्ये, चुका दाखवण्यामध्ये लोक स्वतःचा वेळ वाया घालवत असतात। पण त्यातून मला एकच सांगायचं आहे की ह्या गोष्टी निगेटिव्ह, नकारात्मक करण्यापेक्षा एकमेकांना प्रोत्साहन करा, एकमेकांना पुढे जाण्यासाठी तुम्ही प्रेरणा द्या आणि या मुलाकडून शिका की इतरांचं भलं करण्याची वृत्ती किंवा इतरांची कदर करण्याची वृत्ती, की तुमचंही आयुष्य यामधून खूप सुंदर होईल। तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर पुन्हा भेटत राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।